मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले। त्यामुळे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड तालुका बंदची हाक देण्यात आली होती। जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि पाटलांचा आदेश हाच आमच्यासाठी सर्व काही आहे असे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले। त्यामुळे जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले। सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेमध्ये मोर्चा काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे। सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळकाढूपणा करत आहे। उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल, याची सरकारनं गांभीर्याने दखल घ्यावी। दरम्यान सकाळपासून शहर आणि तालुक्यातील व्यापारी बांधवांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। शहरामधील नेहमी गजबजलेल्या चौकांमध्ये शुकशुकाट होता। बंदच्या दरम्यान कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलाय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढून बंदची पाहणी करण्यात आली आणि सर्व व्यापारी बांधवांचे आभार देखील मानण्यात आलेत। मराठा आरक्षणासाठी गेले अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन उपोषण राज्यभर करत आहेत। सरकारनंही या बाबतीत आणखीन मराठा आरक्षणाचा घोंगडं भिजतच ठेवलेलं असं तरी सध्या परिस्थितीत दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बंदची काल हाक दिली होती आणि त्या बंदत आज जामखेड तालुका मोठ्या प्रमाणावर सक्रिय दिसत आहे। आज सकाळपासूनच जामखेड शहरामध्ये कडकडीत बंद पाहावयास मिळत आहे। व्यापारी बांधवांसह अनेक या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। आज जामखेड शहरातील ही दृश्य आपण पाहू शकता। रस्त्यावरील वाहनं फक्त या ठिकाणी दिसत आहेत, बाकी सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकानं कडकडीत बंद ठेवल्यानं आज पाहावयास मिळत आहे। या बंदला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहत सर्वांनीच या बंदच्या हाकेला हो दिलेली पाहावयास मिळत आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनंही ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। साठी प्रतिनिधी अशोकवीर, जामखेड, अहमदनगर। अशोकवीर, C24 तास, जामखेड। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे। मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32।